जय शिवराय मित्रांनो, मी निखिल सोळसकर स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन घेऊन आलेलो आहोत। तर आता आपण आहोत सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यामध्ये। इकडे माझ्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय हा आहे मेरुलिंग पर्वत। तर आज आपण जाणार आहोत मेरुलिंग मंदिरामध्ये। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जावली प्रवेशद्वारातून आत आल्यावर इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता आपल्याला नव महाराष्ट्र विद्यालय दिसतंय। तिथूनच आपल्याला डाव्या साईडला वळायचंय मेरुलिंगला जाण्यासाठी। आणि इकडे जो रोड दिसतोय हा जातो वाघोशिकडे। वाघोशिकडे न जाता आपल्याला जायचंय डाव्या साईडला मेरुलिंगला। चला मित्रांनो, वरती जाता जाता आपल्याला एक धरण दिसलं, छोटस धरण आहे। म्हटलं थोडंसं थांबावं। इकडे बघू शकता सुंदर असं धरण आणि पूर्ण असा हा जंगलाचा भाग दिसतोय। आणि इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता छोटस टुमदार असं गाव दिसतंय। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असं हे गाव आणि सुंदर असा नजारा। काय पाहिजे मित्रांनो याहून अजून आपल्याला? बघू शकता मंडळी, आता आपण आहोत मेरुलिंगला जाणाऱ्या घाटामध्ये। मित्रांनो, पण इथला नजारा बघून मला राहावलं नाही। म्हटलं तुम्हाला सुद्धा हा नजारा दाखवावा। इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो विहंगम नजारा दिसतोय तो आहे कनेर धरणाचा। मित्रांनो, हा जो पुढे त्याच्याच पलीकडच्या साईडला मेढा तालुका आहे आणि त्याच्याच पलीकडे जी पठार दिसतंय आपल्याला ते एक कळस पठार आहे। मला रेकमेंड करेल की तुम्ही या ठिकाणाला फॅमिली सोबत सुद्धा भेट देऊ शकता, कारण की गाडी आपली वरपर्यंत जाते। तर चला जाऊयात आपण पुढे। मंडळी, इकडे मंदिर बघू शकता आणि मंदिराच्याच पायथ्याला एक मंडप बघू शकतो, दगडी मंडप आहे बघू शकतो आपण। आणि इकडे दोन नैसर्गिक झरे आहेत। इकडे बघू शकता इथे एक नैसर्गिक झरा आहे, हे बघू शकता पाणी आहे, 12 या झऱ्यांना पाणी असतं। आणि याच्याच उजव्या बाजूला एक झरा आहे। तर मित्रांनो, असे हे दोन झरे आपल्याला मंदिराच्याच पायथ्याला बघायला मिळतात। ते 12 झरे चालू असतात। फायनली मित्रांनो, ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती तो क्षण आलेला आहे। आपण पोहोचलोय ते मेरुलिंग मंदिरामध्ये। इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता हे दिसतंय, हेच आहे मेरुलिंग मंदिर। चला तर आपण आज जाऊन आपण दर्शन घेऊया। चला आपण प्रवेशद्वारातून आत आल्यावर इकडे बघू शकता किल्ल्यासारखीच या मंदिराला चारी बाजूने तटबंदी आहे। आणि किल्ल्याला जशा दिवड्या असतात बघू शकता, इकडे एक दिवडी आहे, इकडे एक दिवडी आहे। आताच आपण मंदिरात येऊन दर्शन घेतलं। तर या मंदिराचे पुजारी गणेश साखरे आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत या मंदिराबद्दल। नमस्कार। नमस्कार, माझे नाव गणेश साखरे। हे मंदिर पांडवकालीन आहे।
ज्यावेळेस पांडव 13 वर्ष वनवासाला होते त्यावेळेस त्यांची गाई इथे चरायला यायची. तिथे पिंडीवर ती दूध द्यायची. त्यामुळे त्यांनी आपलं नक्की कशावरती दूध देते हे बघण्यासाठी ते इथे आले आणि त्यांनी तिथलं खोदकाम सुरू केलं. तर त्यांना एक शिवलिंग गावलं. त्यावेळेस त्यातून रक्ताच्या धार लागल्या, म्हणजे आम्हाला सांगतात आधीपासून त्यातून रक्ताच्या धार लागलेल्या आहे. आणि त्यात आता 7 नद्यांचा उगम झालेला आहे. अर्जुनाने जे 7 बाण मारलेले त्या 7 बाणापासून त्यातलं 7 नद्यांचा उगम झालेला आहे. अच्छा, तर म्हणजे कधीपासून पांडवकालीन मंदिर आहे तुम्ही म्हणताय, तर इकडे वर्षाला जत्रा वगैरे अशी काय करते? प्रत्येक वर्षी जत्रा असते चैत्र एकादशीला. परत महाशिवरात्रीला खूप गर्दी असते. श्रावणी सोमवार इथली जत्रा 3 वेळा तरी होतच होते. श्रावणात जत्रा, परत चैत्र एकादशीला, गुढीपाडव्यानंतर 10 दिवसांनी आणि महाशिवरात्रीला. साधारण हे म्हणजे खूप पुरातन पांडवकालीन मंदिर आहे. आणि मित्रांनो इकडे बघू शकता ही जी पिंड आहे त्या पिंडीमधून 7 नद्यांचा उगम. आणि इकडे आरती डेली असते की कशी? दररोज असते. सकाळची 6 वाजता रोज आरती असते, संध्याकाळची 7 वाजता. श्रावणी सोमवारात 3 वाजता आरती चालू होते. म्हणून आता श्रावणी सोमवारच चालू आहे, परंतु आज रविवार आहे त्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे. परंतु उद्या श्रावणी सोमवार असल्यामुळे उद्या खूपच गर्दी इथे असते. चला या बाहेर एक घंटा आहे तर त्याची माहिती घेऊयात आपण. तर मित्रांनो इकडे माझ्या पाठीमागे बघू शकत असाल ही पहिली मोठी अशी घंटा दिसते. मित्रांनो अशाच पद्धतीची आपल्याला घंटा बघायला भेटते. ती जेजुरी गडावरती असेल. दुसरी आहे ते वाईचं जे मनवली मंदिर आहे तिथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारची घंटा बघायला मिळते. तर या घंटेबद्दल या मंदिराचे पुजारी गणेश आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. साधारणतः मी असं ऐकले की घंटामध्ये माझी आपण त्यावेळेस ते ओसीच्या किल्ल्याचा लढायला गेले. त्या देवाला नमस्कार बोलतो. जर तुम्ही लढाई जिंकलो तुम्ही स्वतः येऊन तिथे घंटा बांधला. त्यावेळेस त्यांची जे लढाई जिंकली त्यावेळेस त्यांनी खांद्यावरती ही घंटा आणली डोंगरावर इथे बांधली. त्याच्यामुळे इथे ब्रिटिश नाईक आहे. इकडे बघू शकता साल नाही सांगितले कलरवर साल हे दिली वजन वगैरे हिचं वजन 175 किलोचं असतं. तर म्हणजे या घंटेचं वजन किती आहे साधारणतः? 175 किलोच्या आसपास. 175 तयार असते. मित्रांनो आपण म्हणजे बघितलेलं आहे मेणवलीच्या मंदिरात असेल किंवा जेजुरीच्या मंदिरात असेल जी माझी आप्पांनी ज्यावेळी वसईचा किल्ला जिंकला किंवा ती लढाई जिंकली त्यावेळी ज्या घंटा आणलेल्या त्या अशा इकडे मंदिरात लावण्यात आलेल्या आहेत. तर गणेशजी धन्यवाद, तुम्ही आम्हाला या मंदिराबद्दल माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार. मित्रांनो लांबून मला वाटलं की तोफ आहे, परंतु इकडे बघू शकता कोरीवासा दगड आहे. आणि हा जो दिसतोय हा आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती वगैरे बघायला मिळतो. हा सोन्याचा गाणा. मित्रांनो या मंदिराची जर चारी साईडनं आपण जर बघितलं तर किल्ल्यासारखी अशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. आणि इकडेच मंदिराच्या डाव्या साईडला बघू शकता की अजून एक आपल्याला प्रवेशद्वार बघायला मिळतं. प्रवेशद्वार आहे. आपण आता एक प्रवेशद्वार बघितलं की ज्यामधून आपण या मंदिरामध्ये प्रवेश केला. अजून एक या साईडला बघायला मिळत आहे की असं सुंदर असं प्रवेशद्वार, इकडे बसण्यासाठी जागा म्हणू शकतो. सुंदर असं कोरीव दगडामध्ये हे प्रवेशद्वार दिसतंय. चला आपण या आता पुढे एक मारुतीचं मंदिर आहे तर त्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत. त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं हे मंदिर बघू शकता. मंदिराच्या आजूबाजूला खूपच मोठं असं पटांगण आहे. आणि इकडे बघू शकता म्हणजे पुरातन काळातील राहण्याच्या रूमा म्हणू शकतो, दिवड्या म्हणू शकतो, अशा 3 प्रकारचे इकडे आहेत. आणि मित्रांनो इकडे डाव्या साईडलाच आपल्या उजव्या सोंडाचा गणपती आहे, जो की आपल्याला खूप कमी प्रमाणात उजव्या सोंडाच्या गणपतीचं मंदिर बघायला मिळतं. ते आपण दर्शन घेऊया.
मंदिराचं दर्शन घेतलं, मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इकडे ही जुनी मंडळी आपल्याला म्हणजे इथलीच ग्रामस्थ आपल्याला भेटले. त्यांच्याशी आपण काही थोड्याशा गप्पा मारल्या. खूपच मंडळी मनमिळावू आहेत. तर इथं जे मेरुलिंग गाव आहे त्या गावाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. काका, म्हणजे साधारणतः हे गाव कधीपासून आहे, म्हणजे पूर्वीपासूनच की नाही तसं आम्हाला बी सांगता येणार नाही, कारण आमचे आजो पंजोबा यांच्या आधीपासून आहे. अच्छा. तर साधारणतः या गावची लोकसंख्या वगैरे किती आहे? 450. 450. आता सध्याची 450. आणि ग्रामदैवत हेच तुमचं ग्रामदैवत मेरुलिंग? हेच माझे. अच्छा. आणि काळेश्वरी म्हणून तिकडे काळूबाई म्हणून दुसरं एक मंदिर आहे. आणि इकडे इटू बिरोबा आणि बाळूमामाचं एक दुसरं मंदिर झालं. साधारणतः 2 ते 3 मंदिरं हो. या भागात आहे. आहेत. आणि हे ग्रामदैवत तुमचं मेरुलिंग. हे ग्रामदैवत. अजून काय सांगू शकता म्हणजे गावाबद्दल? अजून काय बाकी ह्याच्यापेक्षा काय जे आम्हाला लोकांनी सांगितले, म्हणजे पूर्वीच्या लोकांनी तेच आम्ही सांगणार आहे. पांडव आले ह्या रस्त्यानं, येताना दगडाव दगड एक ठेवला तिथं. हा, खाली बघितलं. हा, हे मंदिर बांधले एका रात्रीत आणि इकडून खाली गेले, तिथे एक दगडाव दगड बांधला आणि धावडशीचं अर्धवट मंदिर बांधलं आणि कोंबडा ओवाला म्हणते ते निघून गेले. ह्याच्यापेक्षा म्हणजे जी जुनी लोक सांगतात तेच आम्ही सांगणार. म्हणजे हे जे मंदिर आहे ते एका रात्रीत बांधले? हो, एका रात्रीत. अच्छा. मित्रांनो, हे होते या मेरुलिंग गावचे ग्रामस्थ. त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. तर धन्यवाद सगळ्यात तुमचे. धन्यवाद. तर फायनली मित्रांनो, आपला म्हणजे भरपूर दिवस हा ट्रेक करायचा होता, मेरुलिंग मंदिराला जायचं. तर ते आज आपलं स्वप्न पूर्ण झालंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.